नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी 2026 संदर्भात एक महत्त्वाची अपडेट जी आहे ना, ही आपल्या समोर आलेली आहे. अनेक शेतकरी दुसऱ्या लाभार्थी यादीची जी आहे ना, ही वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत नवीन माहितीनुसार पुढील टप्प्यात आणखीन पात्र शेतकऱ्यांची नावे इथे समाविष्ट केली जाऊ शकतात. म्हणजे ज्या शेतकऱ्यांची इथे पहिल्या यादीमध्ये नाव आलेलं नसेल, आता त्यांचे नाव जे आहे ना, हे दुसऱ्या पात्र यादीमध्ये येण्याची शक्यता इथे दाट आहे. ज्या शेतकऱ्यांची नाव पहिल्या यादीत आलेली आहेत, त्यांनी घाबरून जाण्याची अजिबात इथे गरज नाही. जर तुम्ही शासनाने ठरवलेल्या अटी व निकषांमध्ये बसत असाल, तर पुढील यादीत तुमचे नाव जे आहे ना, हे येण्याची शक्यता इथं आहे. यासोबतच आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ई-के-वाय-सी. अनेक शेतकऱ्यांच्या कर्जाच्या रकमेमध्ये तफावत आहे. फार्मर आयडी किंवा इतर तांत्रिक कारणामुळे प्रक्रिया अडकलेली आहेत. त्यामुळे त्यांना कर्जमाफीचा जो लाभ आहे ना, हा मिळायचा आहे. त्यांनी आपली ई-के-वाय-सी पूर्ण केली आहे का ते एकदा तपासा. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ई-के-वाय-सी करताना जेव्हा तुम्ही बँकेत विचारता, की बुवा आमच्या नावावर किती कर्ज आहे, त्या कर्जाचं हे बघितलं आणि जर तुम्ही के-वाय-सी करताना जर तिथे गेले, तर या दोन्ही रकमेमध्ये तफावत येत आहे. त्यामुळे के-वाय-सी करताना ते अत्यंत काळजी घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे इथे असणार आहे. तुमच्यासोबत अशी घटना घडली का ते एकदा कमेंट करून नक्की सांगायचं आहे. जर तुमच्या कर्जाच्या रकमेत तफावत दिसत असेल, तर थेट पैसे भरण्याची घाई करू नका. सर्वप्रथम संबंधित बँकेत जाऊन अधिकाऱ्यांकडून संपूर्ण तुम्हाला माहिती घ्यायची आहे. बँकेने योग्य मार्गदर्शन केल्यानंतरच पुढील प्रक्रिया तुम्हाला करायची आहे. आवश्यक असल्यास तक्रार नोंदवण्याचा पर्याय तुम्ही वापरू शकता. आता नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांबाबतही चर्चा सुरू आहे. अनेक शेतकरी सांगत आहे की जे दरवर्षी वेळेवर कर्ज भरतात त्यांनाही अधिक मदत मिळायला हवी. त्यामुळे नियमित कर्जदारांसाठी प्रोत्साहनपर अनुदान वाढवावे किंवा अधिक मोठा लाभ द्यावा अशी मागणी विविध स्तरावरून इथे होत आहे. दुसऱ्या यादीबाबत विविध माध्यमांमध्ये चर्चा सुरू असली तरी अंतिम निर्णय आणि यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व माहिती ते स्पष्ट होणार आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि फक्त अधिकृत अपडेटवर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. तुम्ही कर्जमाफीसाठी अर्ज केला असेल, तर तुमची कागदपत्रे, ई-के-वाय-सी आणि बँकेची माहिती अद्ययावत आहे का, हे एकदा नक्की तपासा. त्यामुळे पुढे कोणतीही अडचण येणार नाही. तुमच्या मते नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही अधिक लाभ मिळायला हवा का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा